हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. मेहंदी झाली होती आणि संध्याकाळी संगीत कार्यक्रम होता, म्हणून सगळे आपापल्या रूममध्ये गेले होते. क्रिशा रडत होती, म्हणून प्रिशाने मेहंदी लगेच धुवून टाकली आणि क्रिशाला घेऊन बसली होती. तर विहान संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी तयारी करत होता. प्रिशाने क्रिशाला खांद्यावर उचललं, तशी ती तिच्या गळ्यात मान टाकून बिलगली. प्रिशा तिला झोपवू लागली. गाणं गुणगुणत तिने क्रिशाला झोपवलं आणि मग हळूच विहानच्या शेजारी बेडवर ठेवून तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं. नंतर संध्याकाळी काय घालायचं याचा विचार करत बॅग उघडून बसली. दिशाने संगीतासाठी पूर्ण तयारी करून ठेवली होती आणि आता तर मदतीला दोघीजणी होत्या. तिने प्रिशाला सांगून तिला मेघनाच्या मदतीला पाठवलं आणि कविता स्वतःजवळ ठेवली. संध्याकाळी 7 वाजता संगीत सुरू होणार होतं आणि त्यावेळेस 5 वाजले होते, म्हणून दिशा आणि मेघना तयारीला लागल्या, तर प्रिशा आणि कविता देखील तयार होत होत्या. प्रिशा तयार झाली आणि आरशासमोर बसून ज्वेलरी घालू लागली. विहान तयार होऊन बसला होता. तिला पाहून तो पूर्ण फ्लॅट झाला. तो तसाच तिच्या जवळ आला आणि तिच्याकडे बघू लागला. प्रिशा हार घालत होती तेव्हा तिचं लक्ष मागे उभे विहानकडे गेलं आणि ती त्याला आरशातून पाहू लागली. त्याने आपले हात पुढे करत तिला खुणावलं आणि ज्वेलरी घालू लागली. त्याने हळूच तिच्या गळ्यात हिऱ्यांचा हार घातला. ती एकटक त्याला आरशातून पाहत होती. त्यानंतर त्याने हळूच कानातले घेतले आणि हळुवारपणे तिच्या कानात घातले. तिचे कानशील तापले. मग त्याने समोर ठेवलं होतं ते मोठं मंगळसूत्र घेतलं, जे त्याने तिला लग्नात घातलं होतं, आणि हळूच तिच्या गळ्यात घातलं. ती मंद हसली. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूच तिच्या गालावर ओठ टेकवले. मागे वळला तेव्हा तिने त्याचा हात पकडला. तो थांबला आणि तिच्याकडे पाहून विचारलं, काय? तिनं टेबलवर ठेवलेला कुंकवाचा करंडा उचलला आणि त्याच्यासमोर धरला. तो गालात हसला आणि 2 बोटात कुंकू घेऊन हळूच तिच्या भांगेत भरलं. तिने डोळे मिटले. अर्ध कुंकू तिच्या नाकावर पडलं. ते त्याने टिश्यूने साफ केलं आणि तिच्या नाकावर ओठ टेकवले. ती खुदकन हसली. यू लुकिंग गॉर्जियस माय वाईफ. विहान हळूच तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला, चला, नाही तर आता तुम्ही पुन्हा सुरू व्हाल, प्रिशा म्हणाली आणि त्याला घेऊन गेली. प्रिशा मेघनाच्या रूममध्ये आली तेव्हा प्रिशा मेघनाला तयार करत होते. प्रिशाने मेघनाकडे पाहिलं. ती खूपच सुंदर होती आणि तिच्या चेहऱ्यावर मनिकच्या प्रेमाची लकीर स्पष्ट दिसत होती. प्रिशा हळूच पुढे आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. दीदी, तुम्ही खूप सुंदर दिसताय. आता मनिक जिजूंनी पाहिलं ना तर ते फ्लॅटच होतील, प्रिशा डोळा मारत म्हणाली. मेघना लाजली. आय हाय, काय लाजते दीदी, तू तर मनिक जिजूंपूर्वी मीच फ्लॅट झाले, प्रिशा म्हणाली. तसं तिघीही जोरात हसू लागल्या. प्रिशा मेघनाला भेटून दिशाकडे गेली आणि बघतच राहिली, कारण दिशा तयार होऊन बसली होती, स्वतःकडे पाहत होती. प्रिशा हळूच चालत तिच्यासमोर उभी राहिली आणि तिला पाहू लागली. दिशा लाजली. खूप गोड दिसतंय माझं बाळ, प्रिशा म्हणाली आणि हळूच तिच्या गालावरती ओठ टेकवले. थोड्या वेळाने सगळे खाली आले आणि आपापल्या जागांवर बसले. आता स्टेजवर मॉन्टी आणि मयंक गेले. हॅलो लेडीज अँड जंटलमॅन, मयंक पोज घेऊन म्हणाला. आज आपण जमलो आहोत मनिक दादा आणि मेघना दीदीसोबतच आमचा जिगरी यार, त्याची स्वीटहार्ट दिशा यांच्या संगीतासाठी, मयंक म्हणाला. चौघेही हसले. तर वेळ न घालवता आपण आजच्या संगीत सोहळ्याला सुरुवात करूयात, मॉन्टी म्हणाला. तर आपली पहिली जोडी येत आहे मनोहर अंकल, पुरुषोत्तम अंकल आणि मीनाक्षी आंटी, मयंक म्हणाला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
मनोहर आणि पुरुषोत्तम बाजूला गेले, तर मीनाक्षी आंटी एकट्याच डान्स करू लागल्या. डान्स संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. मीनाक्षी आंटीचे डोळे पाणावले होते आणि समोर मेघनाचे डोळेही भरून आले होते. क्या बात है अंकल आंटी, तुम्ही तर आजची रात्र रंगवून टाकली. मयंक आणि मॉन्टी पुन्हा स्टेजवर आले. चला आता पुढची जोडी म्हणजे आमची क्यूट मैत्रीण दिशा आणि मेघा दिदी, त्या येत आहेत डान्स करायला, मॉन्टी म्हणाला. टाळ्या वाजल्या, लाईटचा फोकस स्टेजवर गेला आणि गाणं सुरू झालं. दिशाने जोरदार डान्स केला आणि शेवटी एका जागी पोज धरून उभी राहिली. मग मेघना स्टेजवर आली. लाईट तिच्यावर पडला आणि दिशा तिच्यासोबत डान्समध्ये सामील झाली. दोघींचा परफॉर्मन्स पाहून टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रिशा हसतच बघत होती. तोच तिच्या हातावर कुणाचा तरी हात लागला. ती दचकली आणि पाहिलं तर विहान मिश्किलपणे तिच्याकडे बघत होता. ती थोडी घाबरली आणि आजूबाजूला पाहिलं. विहान, काय आहे हे? कुणी बघेल ना, प्रिशा हळूच म्हणाली. सो आय डोंट केअर, यू आर माय लाईफ अँड इट्स माय राईट लीगली, विहान म्हणाला. तिने डोक्याला हात लावला आणि मनातच हसली. संगीत फंक्शनला प्रचंड उधाण आलं होतं, पण अजूनही इतक्या लवकर फंक्शन संपणार नव्हतं. वा, सुपर्ब गर्ल्स, एक नंबर डान्स केला. काय बात आहे, मॉन्टी आणि मयंक स्टेजवर येत म्हणाले आणि सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. चला पुढची जोडी येत आहे, मीनाक्षी आंटी आणि पुरुषोत्तम अंकल, आपला अफलातून डान्स घेऊन, मयंक म्हणाला. तसं जोरात टाळ्या वाजू लागल्या. संगीत, नाच, धमाल सुरूच होती. आई आणि बाबा पूर्ण जोशात स्टेजवर डान्स करत होते. त्यांचा डान्स पाहून सगळेच थक्क झाले होते. आता तर मितेश आणि दिशाही सोबत मयंक, प्रिशा, कविता आणि आकाश धावतच स्टेजवर आले आणि सगळीकडे टाळ्यांचा आवाज घुमू लागला. मितेश, दिशा, मयंक, प्रिशा, आकाश, कविता यांनी एकत्र नाचायला सुरुवात केली. मुलींनी बोट नाचवत त्यांच्या भोवती फेऱ्या मारल्या. तसं त्यांनी मुलींच्या बोटांना पकडून त्यांना जवळ ओढलं. केसात हात फिरवत त्यांनी मुलींना आपल्या मागे फिरवलं. डान्स झाल्यावर जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला. ओ अंकल आंटी, मस्त मज्जा आली, एकच नंबर डान्स, मयंक म्हणाला. चला चला पुढची जोडी थोडी खास आहे, जी कधीच भावना व्यक्त करत नाही, पण प्रेम मात्र जगात प्रसिद्ध. आपली रोमॅन्सची किंग जोडी, विहान दादा आणि आपली प्रिशा वहिनी. मयंक बोलताच प्रिशा दचकली आणि विहानकडे बघू लागली. विहान गालातच हसला. विहान उठला आणि प्रिशासमोर हात केला. तशी ती लाजली. तिच्या चेहऱ्यावर लाज स्पष्ट दिसत होती. तिने हळूच त्याच्या हातात आपला हात दिला. ओय होय, सगळ्यांनी एकत्र ओरडले. विहानने प्रिशाला स्टेजवर नेलं. लाईट्स बंद झाल्या आणि एक स्पॉटलाईट फक्त त्यांच्यावर आला. गाणं सुरू झालं. शब्द घुमू लागले आणि विहानने प्रिशाच्या कमरेला हात घालून तिला ओढलं. ती थेट त्याच्या छातीवरती आदळली. मिश्किल भावांनी त्याने तिला फिरवून आपल्या मिठीत घेतलं. तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याने तिच्या मानेवर ओठ फिरवले आणि तिला पुन्हा जवळ ओढलं. ते दोघं आपल्या विश्वात हरवून गेले होते. प्रेक्षक त्या सुंदर क्षणांचा आनंद घेत होते. प्रिशा खाली बसली. विहान तिच्या मागे एकदम जवळ बसला. त्याच्या स्पर्शाने ती रोमॅन्चिक झाली. तिचा हात त्याच्या गालावर गेला आणि पुन्हा ती त्याच्या मिठीत हरवली. गाणं संपलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रिशा हडबडून उठली आणि खाली पळाली, पण विहानने तिचा हात पकडून तिला उचलून घेतलं. तिने अवाक होऊन आजूबाजूला पाहिलं आणि मग त्याच्याकडे पाहिलं. दिशा, मेघना, प्रिशा आणि कविता त्यांना डोळे विस्फारून बघत होत्या. आपले जीजू इतके रोमॅन्टिक असतील हे आजच दिसलं, दिशा म्हणाली. मेघना ही आश्चर्यचकित झाली.
विहान, सगळे बघतायत. प्रिशा हळूच म्हणाली, सो व्हॉट हॅपन टू दॅट? यू आर माय लिगली वेडेड वाईफ हू इज अफ्रेड टू हग हिज ओन वाईफ. विहान निर्धास्तपणे म्हणाला. तिने मनातच डोक्यावर हात ठेवून घेतला. तो तिला खाली घेऊन आला. ती अजूनही लाजलेली होती. त्याच्या मानेत डोकं खुपसून तिने स्वतःला लपवलं. तो गालात हसत होता. आणि त्यानंतर, क्या बात है भाई, आम्हाला तर माहितीच नव्हतं की विहान दादा इतका रोमॅन्टिक असेल. या रोमॅन्सने तर आगच लावली, मोंटी म्हणाला. प्रिशा लाजून लाल झाली. विहानने तिला डोळा मारला. तशी तिने मनातच कपाळावर हात मारून घेतली. शी बाबा, याला काहीच लाज नाही, विकून खाल्ली वाटतंय, प्रिशा मनातच म्हणाली. आणि त्यानंतर, डोंट वरी, आय विल हँडल एव्हरीवन, विहान म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं. बाप रे, याने मनातलं कसं ओळखलं? नो, मी तुझ्या चेहऱ्यावर काय चाललंय ते ओळखू शकतो, तो म्हणाला. ती गडबडली आणि नजर वळवली. मयंक म्हणाला, चला आता पुढची VIP जोडपी. मितेश दिशा आणि मनिक दादा, मेघना दिदी. टाळ्यांचा आवाज झाला. मितेशने दिशाला स्वतःकडे खेचलं. तिने लाजून त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि दोघं नाचायला लागले. मनिकने मेघनाला फिरवलं आणि ती त्याच्या मिठीत आली. दोन्ही जोडप्यांनी जोरदार डान्स केला. संगीताचा शेवट झाला. सगळे दमून आपापल्या रूममध्ये गेले. आज चौघांची हळद होती. सगळे तयारीत व्यस्त होते. प्रिशा तयार झाली होती आणि क्रिशाला आई वडिलांकडे देऊन सगळीकडे तयारी बघत होती. विहान तयार होऊन त्याच्या मित्रांसोबत बसला होता. हळदीचा कार्यक्रम सुरू होणार होता. तेवढ्यात मितेश, मनिक, मयंक, आकाश, मोंटी आले. ते थेट विहानकडे गेले आणि त्याच्यासोबत गप्पा रंगू लागले. यार विहान, तू भेटलास, पण वहिनी आणि मुलीला तरी भेटव ना, एक मित्र म्हणाला. वेट, विहान म्हणाला. त्याने आजूबाजूला पाहिलं तर समोरच प्रिशा पिवळ्या साडीत कोणाशी तरी बोलत होती आणि बाजूला आई क्रिशाला घेऊन बसली होती. वेट जस्ट अ फ्यू मिनिट्स, तो म्हणाला आणि आईकडून क्रिशाला घेतलं आणि मित्रांकडे गेला. बॉईज, मीट माय ब्युटिफुल वाईफ प्रिशा अँड डॉटर क्रिशा, विहान म्हणाला. ओ विहान, सच अ क्यूट फॅमिली, मित्र म्हणाले. एकाने क्रिशाला उचलण्यासाठी हात पुढे केला. ती लगेचच त्याच्याकडे गेली. यार, ही प्रिन्सेस खूपच गोड आहे, दुसरा मित्र म्हणाला. थँक्यू, विहान हसून म्हणाला. बेब्स, मीट माय कॉलेज फ्रेंड्स, विवेक, प्रितेश, क्रिश, पंकज, राहुल. विहानने प्रिशाची ओळख करून दिली. ती हसून सर्वांना ग्रीट करत पुढे गेली. विहानचे सगळे फ्रेंड्स श्रीमंत आणि मोठे बिझनेसमॅन किंवा काही जण मॉडेल्स होते. प्रिशा पुन्हा आपल्या कामाला लागली. कविता, ऐक ना, प्रिशाला घेऊन मेघना दिदी आणि दिशाला घेऊन ये. हळदीचा कार्यक्रम सुरू करायची वेळ झाली आहे. प्रिशा कविताला म्हणाली. ठीक आहे दीदी, मी लगेच घेऊन येते त्यांना, कविता म्हणाली आणि पळतच वर गेली. दिशा आणि मेघना खाली आल्या. त्यांना कमळाच्या मोठ्या फुलात बसवलं गेलं आणि बाजूला मनिक आणि मितेशलाही बसवलं. मॉम, सगळी तयारी झाली आहे, प्रिशा मीनाक्षी ताईंना म्हणाली. बरं, पहिल्यांदा मितेश आणि मनिकला हळद लावून घे, मग त्यांची उष्टी हळद दुसऱ्या हळदीत मिसळू आणि मग दिशा आणि मेघनाला लावू, असं मॉम म्हणाल्या. ठीक आहे मॉम, तुम्हीच लावा पहिल्यांदा, प्रिशा म्हणाली. मॉम, जसं मनिकजवळ आल्या तसं प्रिशाने त्यांना आरतीचं ताट दिलं. मॉमने मनिकला टिळा लावून ओवाळलं आणि मग मितेशलाही तसंच केलं. 2 पानं हळदीत बुडवून ती मनिकच्या पायाला, हाताला आणि गालावर लावली. मग मितेशलाही हळद लावली.
दोघंही खूप आनंदी होते. मॉमचं झालं तसं प्रिशा पुढे आली आणि तिने दोघांनाही हळद लावली. प्रिशानंतर कविता आणि तानियानेही दोघांना हळद लावली. तानिया आज घरी होती. तीही आनंदाने पुढे आली. मनिक आणि मितेशची उष्टी हळद वेगवेगळ्या बाऊलमध्ये मिसळली. मग मॉमने दिशा आणि मेघनाला हळदी कुंकू लावलं आणि ओवाळलं. दोघींच्या चेहऱ्यावर गोड असं हसू झळकत होतं. मॉम नंतर पुन्हा प्रिशा, दिशा, तानिया आणि कविताने दोघींनाही हळदी कुंकू लावलं आणि ओवाळलं. मग मॉमने मनिकची उष्टी हळद मेघनाला लावली. प्रिशा, कविता, तानिया सगळ्यांनीच ती हळद मेघनाला लावली. ते पाहून मेघनाच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग मॉम आणि प्रिशाचेही डोळे भरून आले. प्रिशा पुढे आली आणि तिने मेघनाला कुशीत घेतलं. मेघना तिच्या कुशीत शिरली. मॉमने दिशालाही हळद लावली आणि त्या चौघींनीही दिशाच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो होता, मितेशच्या प्रेमाचा. प्रिशाने हळूच तिच्या कपाळावरती ओठ टेकवले. विहाननेही दोघींना हळद लावली. मग मयंक, आकाश, मॉन्टी सगळे हळद लावू लागले. प्रिशा एक बाऊल घेऊन वर गेली. वर जाताना तिने वळून विहानकडे पाहिलं. तो आज ड्रिंक करून बसला होता. विहानची नजर तिच्यावर होती. तिच्या डोळ्यातले भाव आणि तिच्यावर चढलेली नशा दोन्ही त्याच्यावर हावी झाली. त्याने मनिकच्या कानात सांगितलं, वर जातोय, आणि मग तोही तिच्या मागोमाग गेला. खालचा मजला धिंगाण्याने भरलेला होता. सगळे नाचत होते. प्रिशाही मस्त एन्जॉय करत होती. प्रिशाने रूमचा दरवाजा उघडून आरशासमोर उभी राहिली. विहान हळूच आत आला आणि दरवाजा बंद केला. संध्याकाळचे 8 वाजले होते. बाहेरची थंड हवा रूममध्ये वाहत होती. विहान तिच्या मागे उभा राहिला. तिची नजर खाली होती, चेहऱ्यावर लाज. विहानने तिच्या कमरेवरून हात फिरवत नाभीकडे नेला. तिचा श्वास खोल झाला. खाली गाण्याच्या तालावर नाच सुरू होता. वरती दोघांचा रोमांस रंगत होता. विहानने हळदीच्या बाऊलमधून हात हळदीत बुडवून तिच्या गालावरून मानेवर फिरवला आणि खाली नाक शिंकत ती शहारली. दुसऱ्या हाताने तिचा पदर ओढून घेतला. पदर गळून पडला. त्याचा हात कॉलर बोनवर पोटाकडे गेला आणि तिने लगेच मिठीत घेतलं. त्याने तिच्या मानेवरती ओठ टेकवले. ब्लाऊजची नॉट सोडली. तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं. त्याने तिला उचलून बेडवर नेलं. तिला हळूच झोपवलं आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. दारूची आणि प्रेमाची दोन्ही नशा त्याच्यावर हावी झाली होती. तीही त्याला उत्कट साथ देत होती. ओठांवर ओठ टेकवून तो तिच्यात समरस झाला आणि तिने चादर घट्ट केली. दोघंही प्रेमात बुडाले. प्रिशा पुन्हा नव्याने विहानच्या प्रेमात पडली होती. विहानही तिच्या प्रत्येक स्पर्शाने तिला खुलवत होता. आज मितेश, दिशा आणि मनिक मेघनाचं लग्न होतं, त्यामुळे मेकअप आर्टिस्ट तयार करत होत्या. दिशाने साडी नेसली होती. मेकअप सुरू होता. मुहूर्ताला अर्धा तास बाकी होता. गडबड चालू होती. मेघनाचा मेकअप आणि हेअरस्टाईल पूर्ण झाली होती. साडी ही जवळपास नेसलेली होती. फक्त थोडी तयारी बाकी होती. प्रिशानेही साडी नेसली होती आणि मेकअप करत होती. विहान तयार होऊन बसला. प्रिशा, आकाश आणि मयंक सोबत होती. मितेश आणि मनिकला गुरुजींनी बोलावलं. ते खाली आले. मंडपात बसले. चेहऱ्यावर समाधान आणि आनंद. मॉम, डॅडी, पुरुषोत्तम, अंकल आणि आजोबा खुश होते. लग्न म्हणजे आनंदाचा क्षणच. नवरी मुलींना घेऊन या. मुहूर्ताची बेळ झाली, गुरुजी म्हणाले. तशी तानिया पळतच वर गेली. मॉम आणि दिशा, दीदीला बोलवलं आहे. मुहूर्ताची वेळ झाली आहे, तानिया म्हणाली. तसं प्रिशाने दोघींना बघितलं.
दोघीही तयार झाल्या होत्या. प्रिशाने दिशाला खाली आणायला मदत केली तर कविता मेघनाला घेऊन जात होती. प्रिशाने पूजेचं काही सामान घेतलं आणि खाली आली. मितेशची नजर सहजच बाजूला गेली तसा तो बघतच बसला. पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत दिशा कमालीची सुंदर दिसत होती. मेकअपही हलकासा, त्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं होतं. मितेश कोणाला बघतोय म्हणून मनिकने तिकडे नजर टाकली. दिशाची आणि तिच्या शेजारी मेघनाची नजर जाईल अशी दृश्य दिसली. मनिकही मग तसाच पाहत राहिला आणि हे असं बघतायत म्हणून विहान गालात हसू लागला. दिशाने नजर वर करून मितेशकडे पाहिलं आणि ती लाजली. तिने लगेच मान खाली घातली. मेघना ही केशरी रंगाच्या साडीत अफाट सुंदर दिसत होती. त्या दोघीही, दिशा आणि मेघना, मितेश आणि मनिक शेजारी बसल्या आणि विधीला सुरुवात झाली. गुरुजी एक एक मंत्र उच्चारून त्यांना पूजेसाठी सांगत होते. तसे ते करत होते. बाकी सगळे उभे राहून बघत होते. प्रिशाच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता, कारण आज तिच्या बहिणीचं लग्न होतं. मंगलाष्टक झाल्या आणि सगळ्यांनी अक्षता टाकल्या. मग चौघांनी एकमेकांना हार घातले. आता गुरुजी पुन्हा मंत्र म्हणायला लागले. त्याचं झाल्यावरती त्यांनी मंगळसूत्र घालायला सांगितलं. तसं प्रिशा मंगळसूत्र घेऊन आली आणि दोघांना दिले. गुरुजींनी त्याला हळद कुंकू लावलं. मग मितेश आणि मनिकने दिशाच्या आणि मेघनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. दिशाचे डोळे भरून आले आणि मेघनाही भावूक झाली. अनेक वर्षांनी तिला हे सुख मिळालं होतं. आज ती अखेर मनिकची झाली होती. कॉलेजपासून जपलेलं प्रेम आज लग्नगाठीत बांधलं गेलं होतं. म्हणूनच दिशालाही भरून आलं होतं. मितेश आणि मनिकचेही डोळे पाणावले होते. गुरुजींनी 7 फेरे घेण्यासाठी उठायला सांगितलं. तसं प्रिशा आणि विहान पुढे आले आणि दोन्ही जोड्यांची गाठ बांधली. फेरे चालू होते. प्रत्येक फेरीत ते एकमेकांना वचन देत होते. प्रिशाने विहानचा हात पकडला. तसं विहानने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे भरले होते. तिने हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्यानेही तिला मिठीत घेतलं. 7 फेरे झाले. ते पुन्हा खाली बसले. प्रिशाने दिशा आणि मेघनाच्या पायात जोडवी घातली. मग गुरुजींनी सिंदूर भरायला सांगितलं आणि त्यानंतर मितेशने दिशाच्या भांगात कुंकू भरलं आणि मनिकने मेघनाच्या भांगात. अशा प्रकारे लग्नविधी संपन्न झाला. गुरुजी म्हणाले, विवाह संपन्न झाला आहे. तसं चौघांनी मॉम, डॅडी आणि अंकल आजोबांचा आशीर्वाद घेतला. विहानने प्रिशाचाही आशीर्वाद घेतला. सगळे गेस्ट त्यांना कॉंग्रॅच्युलेट करत होते. चौघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. थोड्याच वेळात त्यांनी कपडे बदलले. फोटोशूट झालं. जेवण झाल्यावर ते सगळे घरी निघाले आणि त्यानंतर मेघनाची पाठवणी झाली. ती मॉम आणि डॅडीच्या कुशीत खूप रडली. विहान आणि मितेशचेही डोळे भरून आले होते बहिणीला जाताना पाहून, पण त्यांनी स्वतःला सावरलं. मेघना माप ओलांडून देशमुख घरात प्रवेश करते आणि मोठ्या धूमधडाक्यात तिचं स्वागत झालं. दुसरीकडे दिशाला दरवाजात अडवलं गेलं. आता दिशा आणि मितेश धर्मसंकटात पडले होते. चला उखाणा घ्या, मगच माप ओलांडून घरात प्रवेश, प्रिशा म्हणाली. विहान हसला आणि त्यानंतर दिशा आणि मितेश एकमेकांकडे पाहू लागले. दिशाने उखाणा बोलायला सुरुवात केली. तिचे नाव घेतले आणि सगळ्यांना खूप आनंद झाला. खूप सुंदर उखाणा होता. टाळ्यांचा गजर झाला. चला मितेश, आता तू, विहान म्हणाला. मितेश हलकेच हसला आणि दिशाकडे पाहत म्हणाला. कृष्णाला बघून राधा हसली. दिशा माझ्या हृदयात बसली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. दिशाने माप ओलांडून कुंकुवाच्या ताटात पाय टाकून घरात गृहप्रवेश केला. तिच्या पायांचे ठसे घरात उमटले
आणि मग मॉम आणि प्रिशा प्रचंड खुश झाल्या. मॉम, डॅडी, पूजा कधी ठेवायची? प्रिशा डायनिंग टेबलवर बसत विचारत होती. सध्या सकाळचे 8 वाजले होते आणि सगळे नाश्त्याला बसले होते. आज दिशाने पहिल्यांदाच सून म्हणून गोड बनवलं होतं आणि म्हणूनच सगळे एकत्र बसून नाश्ता करत होते. अगं, आमचं कालच त्याबद्दल बोलणं झालं. मेघना आणि मनिकची पूजा आज दुपारी ठेवली आहे, म्हणून आपल्याला तिकडे जावं लागेल. मग आपण उद्या मितेश दिशाची ठेवूयात, मॉम म्हणाल्या. ठीक आहे मॉम, मी आवरून घेते. तिकडे जाण्यासाठी काय काय लागेल ते फक्त सांगा, प्रिशा म्हणाली. आधी नाश्ता करूयात, मग बघू, असं म्हणत सगळे नाश्त्याला लागले. दिशा किचनमधून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. लग्नाचा ग्लो. मितेशची नजर तिच्यावर गेली आणि तो तसाच बघत राहिला. आज दिशा खूपच सुंदर दिसत होती. तिने एक बाऊल टेबलवर ठेवला आणि सगळ्यांकडे पाहिलं. दिशा, काय बनवलं आहेस गोड? आजोबांनी विचारलं. ती हसली. आजोबा, गाजराचा हलवा बनवला आहे. आणि मी सून म्हणून पहिल्यांदा गोड बनवलं असलं तरी तुम्हाला थोडंच मिळणार आहे. तुम्हाला जास्त गोड खायला बंदी आहे ना? दिशा मिश्किलपणे हसत म्हणाली. अरे देवा, वाटलं होतं की तून आली की गोड खायला मिळेल, पण ही तर पूर्वीसारखीच वागते, आजोबा म्हणाले आणि सगळे हसू लागले. नाही आजोबा, तुमच्या तब्येतीच्या बाबतीत नो रिस्क, प्रिशा म्हणाली. घ्या. दुसरी पण बोलायला लागली. अगं पोरींनो, आज तरी खाऊ द्या या म्हाताऱ्याला, आजोबा म्हणाले. आजोबा, प्रिशा हसून म्हणाली. तेवढ्यात आजोबांनी चेहरा खाली घातला. बरं, तुमची इच्छा. तसंही या जन्मात काही गोड मिळणार नाही आता, ते म्हणाले. दिशा, तू दे सर्वांना, डॅडी म्हणाले. तशी दिशा पहिल्यांदा आजोबांना, मग डॅडींना, मग मॉमला आणि मग विहान व प्रिशाला हलवा दिला. शेवटी ती मितेश जवळ आली. मितेश तिच्याकडे टक लावून बघत होता. दिशाला थोडं ऑकवर्ड वाटलं. तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं, पण तो मात्र गालात हसत राहिला. डॅडी, मी काय म्हणतोय, उद्या पूजा झाली की मग मितेश ऑफिस जॉईन करायला काही हरकत नसेल ना? विहान डॅडींकडे पाहत म्हणाला. मितेश जो दिशाकडे बघत होता त्याचं लक्ष एकदम त्या बोलण्याकडे गेलं. मलाही तेच वाटतंय. आता लग्न झालं आहे तर ऑफिस जॉईन करायलाच हवं. तसंही खूप कामं पडली असतील, डॅडी म्हणाले. पण डॅडी, इतक्या, मितेश काहीतरी बोलणार होता. तेवढ्यात विहानने त्याला मध्येच तोडलं. उशीर झालाय ऑफिस जॉईन करायला, पण इट्स ऑल राईट, उद्यापासून सुरू कर, काही हरकत नाही. खूप काम पेंडिंग आहेत, विहान सुस्कारा टाकत म्हणाला. मितेशने प्रिशाकडे पाहिलं आणि दिशा पण प्रिशाकडे बघू लागली. ते दोघं तिला बघत होते त्याचा अर्थ तिला समजला. तिने लगेच मान खाली घालून खायला सुरुवात केली. दिशा, व्हेरी टेस्टी, प्रिशा म्हणाली. थँक्यू दीदी, दिशा जबरदस्ती हसत म्हणाली. सध्या तिला सगळे काय काय बोलत आहेत याचं थोडं टेन्शन आलं होतं. मग मितेश, काय बोलतोयस? उद्यापासून सुरू करतोयस ना ऑफिस? डॅडींनी विचारलं. हो डॅडी. आता काय करणार? करतो ऑफिस जॉईन, मितेश जबरदस्ती हसत म्हणाला आणि खाली मान खाली घालून नाश्ता करू लागला. चला मग, मी निघतो, आय एम लेट, विहान म्हणाला. दिशा, नाईस हलवा, तो म्हणाला. थँक्यू जिजू, दिशा म्हणाली. विहानने बाजूच्या टेबलवरून एक बॉक्स उचलला आणि दिशाच्या हातात दिला. हे काय आहे जिजू? दिशाने विचारलं. तुझं गिफ्ट, आज तू हलवा केला ना म्हणून, विहान हसत म्हणाला. थँक्यू जिजू, दिशा म्हणाली. सगळ्यांनी दिशाला गिफ्ट्स दिली. ती गोड हसली. ओके बाय एव्हरीवन, विहान उठत म्हणाला आणि प्रिशाकडे नजर टाकली. त्याने तिला ओठांचा पाऊट करून किस केला आणि निघून गेला. प्रिशाने लगेचच आजूबाजूला पाहिलं. सगळे नाश्ता करत होते. नशीब, प्रिशा म्हणाली.
आणि खाऊ लागली. मॉम, मी लाडू बनवते, लगेच होतील, दिशा म्हणाली. बरं कर, पण त्यात ड्रायफ्रूट्स भरपूर टाक. मेघनाला ड्रायफ्रूट्स खूप आवडतात, मॉम म्हणाल्या. बरं प्रिशा, तू नवीन आलेल्या साड्या आणि ड्रेस भरलेस का? मॉमने विचारलं. हो मॉम, बॅग पॅक करून ठेवली आहे, प्रिशा म्हणाली. बरं, आपलं दुपारचं जेवण तिकडेच आहे, मग थोड्या वेळाने तयारीला लागा. आधी तुम्ही दोघी लाडू आणि चिवडा बनवा, मॉम म्हणाल्या. आणि त्यानंतर इकडे ठीक आहे मॉम, प्रिशा म्हणाली. मॉम गेल्या तसं प्रिशा लगेच चिवडा बनवू लागली. दिशा, तो घट्ट होईपर्यंत तू फ्रीजमध्ये ठेवलेली नारळांची बर्फी आणि काजू कतली काढ आणि डब्यात भर, प्रिशा म्हणाली. बरं दीदी, दिशा म्हणाली आणि फ्रीज उघडला. ती एकदम शॉक झाली. अगं दीदी, इतक्या बर्फी आणि काजू कतली तू घरी बनवल्यास की बाहेरून आणल्यात असं वाटतंय, दिशा म्हणाली. रात्रीच बनवल्या मी, मला माहीत होतं ना की मेघना दीदीचा फोन आला होता, ती पूजेबद्दलच बोलत होती म्हणून लगेच तयार केल्या, प्रिशा म्हणाली. दिशाने डब्यात सगळ्या नारळाच्या वड्या आणि काजू कतली भरल्या आणि ते बाजूला ठेवून लाडू वळायला गेली. मेघना किचनमध्ये काम करत होती. तेव्हाच मागून मनिक आला आणि तिला मिठीत घेतलं. आणि त्याचनंतर, यार मेघना, कालच तू ऑफिशियली माझी झालीस आणि आता म्हणते सोड, म्हणून मनिक तिच्या गालावरती गाल घासत उघड्या पोटावर हात फिरवत म्हणाला. मेघनाच्या अंगावर सरसरून काटा आला आणि तिचा श्वास फुलला. मनिक, प्लीज सोड, डॅडी येतील आणि कोणी बघेल तर, मेघना थरथरतच म्हणाली. आता मी कशाला कोणाला घाबरू? कालच लायसन्स मिळालं आहे मला. याआधी जेव्हा इल्लीगल रोमॅन्स करत होतो तेव्हा पकडलं असतं तर गोष्ट वेगळी होती, पण आता कोण अडवणार मला? मनिक तिच्या कानात हळूच म्हणाला आणि कानाची पाळी जी आहे ती त्याने चावली. मेघना अक्षरशः थरथरली. अच्छा, लायसन्स मिळालं म्हणून घाबरणार नाहीस का? मग कुठेही सुरू होशील का? अचानक मागून आवाज आला. मनिकने मागे वळून पाहिलं आणि त्याची बोबडी वळली. डॅडी, तुम्ही? मनिक अडखळत म्हणाला. हो बाळा, मनोहरराव म्हणाले. आणि त्यानंतर, काही नाही डॅडी, ही मेघना खूप टाइमपास करते म्हणून तिला समजावत होतो की इतका टाइमपास करू नको, आपण काय वर भेटू शकतो, मनिक गोंधळून म्हणाला. काय, मी टाइमपास करत होते? मेघनाने डोळे मोठे करत विचारलं. तसं मनोहरराव हसायला लागले. मनिक, तू नाही सुधारणार रे, ते बोलतात. ते ऐकून मनिक आणि मेघना दोघेही हसू लागले. डॅडी, मी सगळा स्वयंपाक केला आहे, आता फक्त जेवायला बसलो की गरम पुरी करून देतील काकू, मेघना म्हणाली. बरं, आता तयार हो, सगळे निघालेत, कधीचे येतील कोण जाणे, मनिक म्हणाला. तशी तिने मान हलवली. वॉर्डरोब उघडूनच नवीन नऊवारी साडी काढली, ज्वेलरी बेडवर ठेवली आणि वॉर्डरोबचं दार बंद करून साडी नेसू लागली. मेघना, खालून आवाज आला. मनिक बाहेर आला, खाली वाकून पाहिलं आणि खुश होऊन पळतच खाली आला. सगळे आले होते. मनिकने लगेच मितेशला मिठी मारली. सगळे बोलता बोलता बसले. मनिक दादा, मेघना कुठे आहे? प्रिशाने विचारलं. वहिनी, ती वर आहे, तयार होते, मनिक म्हणाला. वहिनी, बर, आम्ही जातो वरच, मग प्रिशा म्हणाली आणि दिशासोबत वर गेली. ओय, माझा लाडू आला, लेट्स गो, आपण खेळूया. क्रिशाला पुन्हा एकदा मस्ती करण्यासाठी तानिया भेटली होती, त्यामुळे ती तिच्यासोबत गेली. आजोबा आल्यावर त्यांना दिलेल्या रूममध्ये गेले आणि फ्रेश झाले, आराम करत होते. तर मनोहरराव आणि पुरुषोत्तमरावांच्या गप्पा रंगल्या होत्या. मीनाक्षीताई पूजा कितीपर्यंत तयार झाली आहे ते पाहत होत्या. यार दिशा,
दीदी किती सुंदर दिसते. प्रिशा आरशासमोर बसलेल्या दिशाला पाहून म्हणाली. दिशा हलकसं हसली. आला तुम्ही? आधी मला मेकअप करायला मदत करा आणि मग तुम्ही तयार व्हा, असं म्हणत ती उठली. दोघीही हसल्या आणि दिशाला मदत करायला लागल्या. दीदी, मी मेकअप बघते, तू तिची हेअरस्टाईल कर, दिशा म्हणाली. तसं प्रिशाने दिशाचे लांब केस हातात घेतले आणि ते सरळ तिच्या पाठीवर सैलसरपणे सुटले. दिशा, प्रिशा आणि मेघना तयार होऊन खाली आल्या तर हॉलमध्ये फक्त पुरुषोत्तमराव आणि मनोहरराव बसले होते. मॉम किचनमध्ये होत्या आणि मितेश आणि मनिक गार्डनमध्ये बसले होते. गुरुजी आले नव्हते, पण मीनाक्षी ताईंनी पूजेसाठी लागणारी सगळी तयारी आधीच केली होती. ती तिघी आत आल्या. दिशाने समोर पाहिलं तर तिची मॉम काहीतरी करत होत्या. दिशा हलकसं हसली. मॉम, दिशाने आवाज दिला. मीनाक्षी ताईने वळून पाहिलं आणि लगेच त्यांचे डोळे भरून आले. आपल्या मुलीला लग्नानंतर सुहासिनीच्या स्वरूपात पाहून त्या भारावून गेल्या. त्या पुढे आल्या. तिच्या कपाळावर हळूच ओठ टेकवले. दिशाने त्यांना घट्ट मिठी मारली. मॉम, गुरुजी आले. मितेशने आवाज दिला. मीनाक्षी ताईंनी डोळे पुसले. खूप गोड दिसते माझं बाळ, असं म्हणाल्या. थँक्यू मॉम. इथे मेघना म्हणाली. प्रिशा आणि दिशा त्यांना प्रेमाने बघत होत्या. पूजेसाठी लागणारी सगळी साहित्य प्रिशा आणि दिशा यांनी गुरुजींना दिली. विहानही आला होता आणि सध्या तो तिथेच सोफ्यावर बसला होता. त्याचं लक्ष पूर्णपणे प्रिशावर होतं. ती इतकी सुंदर दिसत होती की त्याची नजर हटत नव्हती आणि हे जाणून प्रिशा त्याच्याकडे पाहणं टाळत होती. ती आपल्याकडे बघत नाही म्हणून विहानला चिडचिड येत होती, कारण ती त्याच्याशी भेटायला वरतीही आली नव्हती. ती सध्या तिला त्याच्याकडे बघायची सुद्धा इच्छा नव्हती. त्यामुळे तो थोडा चिडलेला होता. मनिक आणि मेघना पूजेसाठी बसले होते. मनिक तिच्याकडे प्रेमाने पाहत होता आणि ती लाजून चूर झाली होती. आज दोघांची मधुचंद्राची रात्र होती, त्यामुळे मनिक जबरदस्त खुश होता. पण दिशा नाही, इथे मेघना आहे. मेघना मात्र पूजेत आणि विधीमध्ये रमली होती. उद्या मितेश आणि दिशा यांची पूजा होती आणि म्हणून त्यांच्यातही उत्साह होता. खऱ्या अर्थाने उद्या आपला संसार सुरू होणार, असं मितेशने हसून दिशाला सांगितलं. गुरुजींचे मंत्र चालू होते आणि घरात एक पवित्र आणि मधुर वातावरण तयार झालं होतं. पूजा सुरू असतानाच प्रिशाला जाणवलं की कुणीतरी तिच्याकडे पाहत आहे. ती थोडी इकडे तिकडे पाहते आणि मग दरवाजाकडे नजर गेली. तिथे तिची मुलगी उभी होती, जिच्यामुळे 15 वर्षांपूर्वी मनिक आणि मेघनामध्ये दुरावा आला होता. श्वेता. प्रिशाच्या तोंडून नाव निघालं. श्वेताच्या डोळ्यात पाणी होतं आणि तिचं लक्ष पूर्णपणे मेघना आणि मनिककडे होतं. जणू ती स्वतःला मेघनाच्या जागी पाहत होती. प्रिशा नीट आजूबाजूला पाहते, कोणी काही लक्ष देत नाही हे बघून ती पटकन बाहेर आली आणि श्वेताचा हात पकडून तिला बाजूला ओढलं. श्वेता गोंधळून गेली आणि प्रिशाच्या डोळ्यात बघू लागली. तू इथे काय करतेस आणि लपून का पाहत होतीस? प्रिशाने विचारलं. श्वेताने मान खाली घातली. काही बोलली नाही. मी तुला काहीतरी विचारलंय. अजून काही प्लॅन चालू आहे का पुन्हा त्यांना वेगळं करण्याचा? प्रिशाच्या स्वरात थोडा राग होता. श्वेताने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. नाही, मी असं काहीही विचार करत नव्हते. त्यानंतर मग काय करत होतीस लपून? काही नाही, तुम्हाला नाही कळणार, श्वेता म्हणाली आणि निघून जाण्यास लागली. काय कळणार नाही मला? प्रिशाने विचारलं आणि त्यानंतर श्वेता थांबली. मागे वळून हलकसं हसली. तुम्हाला नाही कळणार की ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ती मिळत नाही तेव्हा किती त्रास होतो. त्यानंतर हे ऐकून प्रिशाच्या डोळ्यांसमोर तिचा भूतकाळ सरकून गेला. त्या आठवणींनी तिचे डोळे पाणावले
आणि त्यानंतर मला नाही कळणार. ज्याच्यावर प्रेम केलं जेव्हा तोच आपल्यापासून निघून जातो त्यावेळी किती वेदना होतात हे मलाच माहीत आहे, प्रिशा शांतपणे म्हणाली. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? श्वेताने विचारलं. इतकंच म्हणायचं आहे की आता मनी आणि मेघनाचं लग्न झालं आहे. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात. तू त्यांच्या आयुष्यात पुन्हा अडथळा बनू नकोस, प्रिशा ठामपणे म्हणाली. आणि त्यानंतर डोंट वरी, आज मी माझं तुटलेलं प्रेम बघत होते आणि आता मी. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.